याचे मन दर्शन दे त्याचे दर्शन दे त्याचे दर्शन दे त्याचे जाती शुद्ध भाव जाती शुद्ध भाव हात पावनावृत्ती हात पावनावृत्ती पावनावृत्ती हात पावनावृत्ती अवघियांचा करुणी मेळा अवघियांचा करुणी मेळा तुझ डोळा रोखिले तुझ डोळा रोखिले तुझ डोळा रोखिले तुझ डोळा रोखिले जाती शुद्ध भाव जाती शुद्ध भाव हात पावनावृत्ती हात पावनावृत्ती पावनावृत्ती हात पावनावृत्ती तुका म्हणे तुझ आड म्हणे तुझ आड तुका म्हणे तुझ आड म्हणे तुझ आड लपुणी कोड दावी देवा लपुणी कोड दावी देवा लपुणी कोड दावी देवा लपुणी कोड दावी देवा जाते शुद्ध भाव जाती शुद्ध भाव जाती शुद्ध भाव जाती शुद्ध भाव हात पावनावृत्ती हात पावनावृत्ती हात पावनावृत्ती हात पावनावृत्ती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या कृतीप्रमाणे 327व्या क्रमांकाचा आपला अभंग दररोजच्या पाठात चालला आहे आणि अभंगाचं पहिलं चरण चाललं. तुझवरी ज्याचे म्हणत दर्शन दे त्यांचे जगद्गुरु तुकोबाराय आणि मागणी मागतात देवाकर पांडुरंगा तुझ्यावर ज्याचं मन आहे त्या व्यक्तीचं दर्शन मला व्हावं अशी अपेक्षा जगद्गुरु तुकोबारायांनी व्यक्त केली. आणि ते मग ते सहजासहजी होय असं मात्र नाही आणि सोपं असतं तर ईश्वराकडे मागण्याची गरज पडली आता पण लोक म्हणतील की संत भगवंताचे भक्त आणि संत एक असतील. भक्तामध्ये म्हणल्या वर्गीकरण आलं, संतामध्ये वर्गीकरण नाही. देवाचे भक्त म्हणलं की काय आलं त्याच्यामध्ये वर्गीकरण. भक्त भक्तच, सगळे भक्त एकच असं समजू नका. भक्त भक्तात फरक असतो. भक्त म्हणल्यावर वर्गीकरण आलं, संत म्हणल्यावर वर्गीकरण करायची गरजच नाही. ते कोण्या जातीचा आहे, कोण्या धर्मातला आहे, कोणतं चिन्ह आहे, त्याच्यावर कोणत्या आश्रमाचा आहे का हेही घेणं देणं नाही. संत म्हणजे संत, लक्षात आलं की नाही. आणि भक्त म्हणल्यावर तसं होत नाही. भक्त म्हणल्यावर वर्गीकरण आलं का पहिले तर ते 3 वर्ग आहेत की ज्ञानपूर्व भक्त, ज्ञानीय भक्त, ज्ञानोत्तर भक्त. आणि ते 3 नमुने. ज्ञानपूर्व भक्त काय, ज्ञानपूर्व भक्त, ज्ञानीय भक्त, ज्ञानोत्तर भक्त, हे पहिले 3 वर्ग. पुन्हा त्याच्यामध्ये आणखीन ते ज्ञानपूर्व भक्तामध्ये अर्थार्थी किती गजन आहे त्याच्यामध्ये. आणि ज्ञानीय भक्तात ज्ञानीय भक्तच म्हणजे अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानिया असे 4 वर्ग आहेत ना अलीकडल्या वर्गामध्ये. हो, जसं जनाचे वर्गीकरण करत असताना आणि शास्त्रानं वर्गीकरण केलं की पामर विषयी जिज्ञासू ज्ञानी, हे जनाचं वर्गीकरण. आणि भक्ताचं वर्गीकरण करत असताना अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी ते भरतर्षभ भक्त. तेषां ज्ञानी नित्युक्त एक भक्तिर्विशिष्ट. अर्थ तो आर्थिके निव्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, तिजेनी इच्छिते अर्थसिद्धी. मग चौथ्याला ते ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्ता माझी पाही ज्ञानी. त्या ज्ञानाचे प्रकाशे पितले भेदा भेदा तू गर्वसे, मग भीती झाला समोरचे भक्त टीव्हीची. हे भक्ताचं वर्गीकरण आहे. भक्तामध्ये वर्गीकरण असेल
पण संत म्हणल्यावर वर्गीकरण करण्याची गरज नाही. त्याच्यात वर्गीकरण काय करावं? संत ही पोस्ट अशी आहे की सर्व पोस्टच्या उच्च पोस्ट आहे. त्या पोस्टमध्ये सर्व पोस्ट विलीन होतात असं. मग देवाचे संत भक्त असतातच, भक्त असतात ते संत असतात असं मात्र नाही, हे लक्षात ठेवा. भक्त आयसे जाना जे देई उदास. हा, भक्त आयसे जाना जे देई उदास. भक्त आहे जाणार जे देई उदास. हा. गेले असं पासून निवडून. हो, हे भक्ताचं लक्षण आहे ना. हो, काय म्हणला तू? हा, काय म्हणले? मस्तक हे पायावर वारकरी संतांचे. या वारकरी, हा आता मान्य आहे बघा, या वारकरी संत मग मस्तक ह्याच्यावर आहे ना वाटते नाही, मार्ग लावणी गेली आहे दयानिधी संत आणि मस्तक हे पायावरी या वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येतील म्हणून. का म्हणून प्रतिवर्षी? म्हणजे तुकाराम महाराजांच्या धर्मातले वारकरी संत आहेत का? तुकोबा यांच्या धर्मातले तुकाराम महाराज वारकरी आहे आणि ते संत वारकरी आहेत. जे संत वारकरी पंढरपूरला प्रतिवर्षी येतात त्यांच्या पायावर माझं मस्तक असं म्हणायचंय. याचा अर्थ बाकीच्या संतांच्या पायावर नाही असं समजू नका. आणि असं नसतं तर, असं असतं तर जगद्गुरु शंकराचार्यांना वंदना केली नसती त्यांनी. जगद्गुरु शंकराचार्य काय प्रतिवर्षी पंढरपूरला आलेलं नाही वर्णन कुठं. जगद्गुरु शंकराचार्य प्रतिवर्षी पण पंढरपूरला आले. जगद्गुरु शंकराचार्य पंढरपूरला आले, पण एक बार आले का प्रतिवर्षी आले? कुठे प्रतिवर्षी आले का? नाही आले प्रतिवर्षी. असं प्रतिवर्षी आलेलं वारी केलेलं वर्णन जगद्गुरु शंकराचार्यांच्या चरित्रात नाही. हा, एक बार पंढरपूरला आलते. कोण? जगद्गुरु शंकराचार्य निश्चित आलते 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 वर्णन आहे. आणि वर्णन आहे ते आले, चंद्रभागेचं स्नान केलं, फुलेकरायचं दर्शन घेतलं आणि रावळात गेले. आणि रावळात गेल्यावर पांडुरंग पांडवाच्या आणि पायावर मस्तक ठेवल्यावर त्यांना ते कविता स्फूर्ती झाली पांडुरंगाचं वर्णन करण्याची. आणि तिथंच एक अष्टक होते. काय लोक होतं ते महायोग, ते पांडुरंगासमोर वर्णन केले त्यांनी त्याच्या समोर. आणि कसं बघा ना, 8-9-10 श्लोक एका असं सहज बसवीनं सोपे व्हायचे. सहज त्यांच्या वाणीवर सरस्वती बसलेली महाराज, सरस्वती बसलेली. बरोबर बघा त्याचं जोड येते, पुन्हा काव्य कसं आहे, त्याच्यात कसं रस येतं, पुन्हा परतत्वाचा स्पर्श कसा येते. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन् तमानंद कंदम वरब्रह्मलिंगम भजेताम्. हे सगळं स्तोत्र संपूर्ण वाचा म्हणजे लक्षात. एकबार शंकराचार्य पंढरपूरला आले, बरोबर आहे ना. तरी पण जगद्गुरु ते त्यांची वंदना तुका करी प्रणिपातन दंडवताचार्य त्यांना नमस्कार केला. याचा अर्थ बाकीच्या संतांचा द्वेष असं नाही, पण जे पंढरपूरला प्रतिवर्षी येतात म्हणजे या संतांनी वारकरी संप्रदाय स्वीकारून जगाला मार्गाला लावलं, त्या संतांना मी वंदना करतो इतकं म्हणले. पण वास्तविक संत म्हणल्यावर कोण्या आणि ह्याच्यातला असो, पण त्याच्यात भेदाभेद नाही आणि केलाय नाही तुकोबाराने कधी नाही ना. जे कारण झाले गाम झाले हो, त्याशी म्हणे जो आपुले ते संतांचं वर्णन आहे. हो, तो तिचा जो ओळखावा देव तेची जाणावा. हो, संतांचं वर्णन आहे, हे तरी भक्ताचं वर्णन आहे. बरं, आपल्याला हे म्हणायचंय की भक्ताचं वर्गीकरण असेल पण संताचं वर्गीकरण तेवढंसं नाही. संत म्हणल्यावर संतच. आणि असं संत जे असतात त्यांनी देवावर मन ठेवलेले. आपलं काय झालं, मन नाम वृत्ती. मन नाम काय? वृत्तीचंच नाव आहे का मन. अंतकरणाची वृत्ती, अंतकरणाची वृत्ती खरी एकच, पण कार्य परत्वे नाव 4 आलेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्यापैकी मन ही वृत्ती. मग ती वृत्ती या संताची बरं काय तुझ्यावर आहे, त्याचं मला दर्शन व्हावं बरं काय, अशा स्वरूपाची मागणी आहे. तुकारामांनी ती मागणी देवाला समचरण दृष्टी विटेवली साजेरी आणि तेथे माझे हरी वृत्ती लाव. तुझ्या पायावर माझी वृत्ती असावी, त्याच्या पायावर म्हणजे स्वरूपावर.
आणि वृत्ती स्वरूपावर गेली की वृत्ती वृत्ती राहत नाही, वृत्ती निवृत्ती होते. वृत्ती ते निवृत्ती झाली, जन्म से तेथे असं व्हायला लागतं. मग ज्याचं मन ब्रह्मस्वरूपावर गेलेले सांगायचं तात्पर्य, ज्याची वृत्ती ब्रह्मस्वरूपाकार झालेली आहे आणि स्वरूपाकार वृत्ती झालेल्या महात्म्याचं दर्शन मला व्हावं अशी अपेक्षा जगद्गुरु तुकोबांनी व्यक्त केली. मग तुम्ही म्हणा स्वरूपाकार झालेले महात्मे ज्ञानोबासारखे, तुकारामासारखे किंवा तुकोबाच्या काळामध्ये अनेक काही महात्मे नव्हते का की त्यांचं दर्शन? अहो, दर्शन आणि भेट यातला फरक आहे. संत भेटतात, संतांची भेट होणं आणि दर्शन होणं, संतांचा सहवास होणं, दर्शन होणं, ह्याच्यातला फरक आहे बघा. संतांची संगती आणि सहवास या दोन्ही गोष्टीतला जमीन आणि आसमानचा फरक. संतांचा सहवास झाला तरी उपयोग नाही, संतांचा सहवास होणे उपयोग नाही. आणि बऱ्याच लोकांना संतांचा सहवास झाला नाही का म्हणल्यापेक्षा जगद्गुरु तुकोबांच्या काळामध्ये मंबाजी गोसाव्याला तुकोबाचा सहवास नाही का झाला, पण ते खळ मरेपर्यंत सुधारला नाही. काय म्हणणे तू बघा बरं. आता बाकीचे खळ सुधारले. तुकाराम महाराजांच्या काळात ते खळ बाकीचे, रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराजांचा द्वेष्टाच होता पण सुधारला गेला. सगळे सुधारले पण मंबाजी मात्र नाही सुधारला. म्हणजे मंबाजीला तुकाराम महाराजांचा सहवास झाला पण संगती झाली नव्हती. काय झाली नव्हती? संतांच्या संग राहावं का सहवास व्हावा? आपले हे संगती व्हावी का संग राहावं? संगती व्हावी. नुसतं संग राहून काय फायदा त्यांच्या? हा, नक्की आहे. संतांचा तो संतांची संगती व्हावी का सहवास व्हावा? संगती. नुसतं सहवास म्हणजे संग राहणे. त्यांच्या संग मी राहतो, कोणाच्या? महाराजाच्या संग राहतो. पण महाराज कळला का? महाराजाचं स्वरूप कळून महाराजाच्या पावला पाऊल तुम्ही ठेवला का? नाही. आणि काय उपयोग? त्यांच्या पावलावर जर पाऊल तुम्ही ठेवीत नसताल जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या, मोतीराम महाराजांच्या, रंगनाथ गुरुजीच्या, तर मी महाराजांच्या संग राहिलो या म्हणण्याला काय अर्थ आहे? संग राहून खळ नाही सुधारले. अहो मला सांगा ना, ते चांगदेव महाराज आणि चांगदेव महाराज संघ दोन शिष्य होते, वरणगावचे व्यापारी, त्याचे भाऊ भाऊ संघ संघ राहत होते. नेहमी सहवास होता चांगदेव महाराजांचा. त्यांना गुरु मानित होते त्यांना. पण कशासाठी? आपल्या व्यापाराचा व्यवहाराचा फायदा व्हावा. हा, आणि ह्याच्याकडे सगळं होतं. 14 विद्या 64 कला होत्या. एक ब्रह्मविद्ये वाचून आंधळा होता, बाकी सगळ्या कला त्याच्याकडे होत्या. कोणाकडे? चांगदेवाकडे सगळं होतं. आणि म्हणून त्याच्या हे नादी लागलेले. पण त्याचा द्वेष केला पुन्हा काही दिवसात. त्या चांगदेवाचा द्वेष केला, बडे केले चांगदेवाला. असे त्यांना चांगदेव कळालेच नाही. चांगदेव योगी आहेत हे त्यांना कळालेच नाही. फक्त त्यांच्या व्यावहारिक फायद्यासाठी आणि त्यांच्या संग राहत होते. सहवास होणं, संगती होणं यातला फरक खूप आहे. म्हणून संत सहवास म्हणायला काय? नाथ महाराजांचा सहवास हरिपंडितला नव्हता का? त्याच्या पोटी जन्मलता, अंगा खांद्यावर खेळला लहानपणी आणि संघ संघ राहायला की लग्नापर्यंत लेकरू बाळ होतोय. पण नाथ महाराज संगती नाही त्याला झाली. मग नाथ महाराज संगती झाली नाही तर दर्शन कुठलं होईल? दर्शन नाही झालं त्याला. म्हणला मागून काशीवरून आल्यावर कळले ती बाजू वेगळी हो. पण अगोदर कळले असते दर्शन झालं असतं तर ते तिकडे गेलाही नसता. त्या पांडित्य म्हणण्याचा अभिमान होता, मी मोठा पंडित आहे. याचा अर्थ संत दर्शन होणं फार दूर. म्हणून तर आहे की संतांचं दर्शन काय लय दुर्मिळ आहे, दुर्मिळ. संताची संगती मनोमार्ग गती 11वा शिरपती यांनी म्हणतो. नाही ते प्रमाण संत न भेटती हाटी, हिंडता राणी वणी कपाटी, हो मोल देता धनाची राशी, हा. ना पाताळी ना आकाशी हो. नाही बरोबर. संत सहज असं ते भेटत. दुर्लभम त्रयमेव च. 3 गोष्टी दुर्लभ.
मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि महापुरुष संशया असं शास्त्रात. मनुष्यत्व, माणसाचा जन्म दुर्लभ दुर्लभ दुर्लभो माणूसो देहो देहिना मोक्ष न भंगोरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शन. हे तिथं मी सांगितलं दुर्लभो माणूसो देहो आणि देहिना क्षणभंगुरा. देहाचा क्षणभंगुर भरवत आहे. माणसाचा जन्म दुर्लभ आहे. तत्रापि त्याप्रमाणे दुर्लभम काय वैकुंठ प्रिय दर्शन म्हणजे वैकुंठ नाम विष्णू परमात्मा आणि त्याचे प्रिय कोण? संत. त्यांचं दर्शन दुर्लभ. इथं त्रयमेवच मनुष्य काय त्रयमेवच मनुष्यत्वम मनुष्य जन्म दुर्लभ आहे. मुमुक्षत्वम मनुष्य जरी झाला तर मुमुक्षु दोषेवर येणं म्हणजे वारी करणं, पंढरीची श्रवण करणं, भगवंताला शरण जाणं, हे असं मुमुक्षु दोषेवर येणं, साधारण चतुष्ट संपन्न अधिकारी होणं, मल विक्षेप हे दोष निवृत्त करणं. बरं काय मल दोष विक्षेप दोष हे निवृत्त करणं. बरं काय साधारण चतुष्ट विवेक वैराग्य समाधी षडक मुमुक्षत्व अशा 4 गोष्टी संपन्न होणं दुर्लभ आहे. जरी माणसं झाली, माणसं खूप आहे जगामध्ये, पण जगामध्ये माणसं खूप जरी असले तर त्यात मुमुक्षु किती आहे? बोटा मोजण्याची मुमुक्षु आहे. माणसं खूप आहे, ऊत आलाय माणसाचा. हो, आता जास्त संख्या तुम्हाला वाटेल माणसाची झाली असं नाही, पाकळ्यापेक्षा सगळ्यापेक्षा मला वाटेल हो आपल्यावर जास्त मुंगी आहेत बघा. मुंगीची लोकसंख्या होत नाही. आमच्या आश्रमात असत्या कोटी, 1 कोट कुठं तुम्ही मोजून बघा, मोजतात बघा. जिथं खायला तिथं त्याचे गुच्छे देत. आणि एखादी गोष्ट काही पडली ते गोल धरतात, त्याचा वास कुंकुणी त्याची मीटिंग तुझी होती. कुठे असतात तवा नसतात, त्याला वास बी येते काय किंवा ते ज्ञान बरोबर फोन करून बोलली का देत नाही. नाही आता विचार करा ना. आता एक मुंगी त्या एखाद्या गोड पदार्थाला गेल्यावर तिकडं टाकलं कसं येतो का विचार करा. नाही काय किंवा बरं वाचलंय त्यांना सुगंध. लाडू करायचे, लाडू मला अपरोक्ष आहे लाडू. ते लाडू केले ना आपल्या घरात थोडे काढाव्यात ते वास महाराज त्या बरोबर तिथं जाणार म्हणजे जाणार. तुम्ही ठेवून त्या नाक तरी केवढे कोण असतो, त्याचं शरीरच दिसत नाही, त्याचं अंगच दिसत नाही. आपल्या लोक ती मुंगीचं तर तिथं नाक कवा बघा, तिचे डोळे कवा बघा, काय बरं हाय त्याला डोळे हे नाक हे सगळं आहे. लोकसंख्या काय कमी काय? मुंग्याची लोकसंख्या खूप आहे, पण मला वाटते दुसरा नंबर आपलाच लागेल. कोणाला माणसं मुंगी असेल का पंढरपूरच्या वारीत झोपडीत कुंकण बी असते. कुंकण बी गेलं तर आळंदीला पंढरीला त्या वारीला यायला बघा का नाही मुंगी असेल टाकले हे आहे की नाही. म्हणजे माणसं खूप झाले हो, पण मुमुक्ष नाही. वारीला येत असते, अमुक करते तमुक करते, पण विवेक कोणाजवळ, वैराग्य कोणाजवळ, समाधी षटक कोणाजवळ, आणि मोक्षाची इच्छा पण नाही. मुमुक्ष तो कोणाकडे म्हणजे मुमुक्षु तसेवर हे माणसं नाही. मग हे मुमुक्षु दुर्लभ आहे. मनुष्य जन्म दुर्लभ, त्यात मुमुक्षु होणं दुर्लभ, आणि त्याच्याहून वैकुंठ प्रिय दर्शन म्हणजे संतांचं दर्शन दुर्लभ आहे. ते होणं शक्य नाही आहे. हो, कारण का निष्कामता आणि निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्याला जे पाठोवाटी तरी होई भेटी हरिप्रियांची. हरिप्रियांची भेट व्हायला इतकं जन्माचं पुण्य लागते. निष्कामता कोट्यान कोटी जन्माचं पुण्य लागतं. तेव्हा त्या संतांची भेट उगाच सहजासहजी होते असं मात्र नाही. आणि असं ती दुर्लभ असल्यामुळं, दुर्मिळ असल्यामुळं जगद्गुरु तुकोबांनी मागणी मागितली की मला दर्शन त्यांचं दे. कोणाचं? त्या संतांचं. मग आपण असं लौकिका समजतो की महाराजांच्या पाया पडले की नंतर त्यांचं दर्शन, असं शक्य नाही. जास्त पाया पडल्यानं पांडुरंगाच्या देवाचं दर्शन झालं.
संतांच्या म्हणजे महाराजांच्या पाचेगावकर महाराजांच्या पाया पडले, डोकं ठेवलं की पाचेगावकर महाराज मला दर्शन झालं. असे म्हणणारे खूप आहेत. आणि पाचेगावकर महाराजच्या पाया पडायला आपला इलाका जात होता का नाही सगळा. मला वाटतं हे इथं बसलेले लोक ते अलीकडल्या वयात सोड, आपण जुन्या वयात दर्शन सगळं झालं असेल सगळ्यात. मंडळी तुमचं त्याचे गुरु आहेत. वा बघा पाचे अभ्यासाचे निवळे एकागती अंतरावे व्याघ्र सर्व प्रांजळे केले, प्रांजळ केले आपल्याशी केले ते. हो मग चांगल्या करते होतं की नागाला आता चाबूक घेणं, कुठं वाघावर बसणं, ते प्रांजळ करणं. तसे पाच लोक महाराज योगीराज होते, हे शिष्य मंडळ. मग तुम्हाला दर्शन झालं असेल महाराजांचं. दर्शन झालं. हा शिष्यात मला दर्शन दर्शन झालं. हा दर्शन झालं. परदर्शन झालं, परदर्शन झालं, दर्शन नाही झालं. दर्शन झाल्यावर तर काय झालं, तुम्ही असे राहिलेच नसते या गोष्टीवर. हे मुक्त मागत होत होते त्याच वेळेला. दर्शन झालं त्याच वेळेला तो माणूस मुक्त होतो ना, असा त्याचा अर्थ आहे महाराज. दर्शन म्हणजे संतांचा असो का देवाचा, तो दर्शन म्हणजे यथार्थ ज्ञान. दर्शन म्हणजे काय, यथार्थ ज्ञान. त्या संताचं किंवा देवाचं यथार्थ ज्ञान झालं पाहिजे, तर त्यावेळेला काय झालं, त्याचं दर्शन झालं. पांडुरंगाचं यथार्थ ज्ञान व्हावं हे त्याचं दर्शन आहे. आणि पाया मस्तक ठेवून दिसतं त्या मूर्तीच्या, हे परदर्शन. आणि भाया भोळ्यासाठी ते बरे, त्याच्याबद्दल आम्ही काही म्हणत नाही. पण निव्वळ दर्शन 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 करून येणे लोक असं नाद लावून देतात की ते मग ते ओळखायचं असते अलीकडे, तेव्हा हे नाद लावून म्हणजे असं नाही. महत्व द्यावं तिथं. पंढरीची काय, पंढरीची दारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे वा भेटीची आवडी, कृपाळू तातडी हा मागील परिहार झाल्या दर्शन घेतो. एक बार दर्शन झाल्या मागील परिहार आणि पुढे नाही. मला वाटतं इतक्या लोकांचं दर्शन व्हायला मागीला परिहार बी नाही, पुढचा सीन गेला नाही. मागाला परिहार झाला नाही आणि पुढचा सीन काय यायचा गेला नाही. मग दर्शन झालं कसं तुम्हाला नाही. इथं तर महाराज म्हणले झाले दर्शन एक वेळा, तर मागील परिहार पुढे नाही. मागील परिहार म्हणजे मागलचं केलं का हे कर्म मिटलं, कळलं का. आणि पुढचा सीन तुम्हाला कशाचाच नाही, जन्म मरणाचा दुःखाचा बनला. अत्यंत दुःखाची निवृत्ती म्हणजे काय, परमानंद सुखाची प्राप्ती. इतकं महत्व आहे त्या दर्शनाला. आणि मग आपलं दर्शन झाल्यावर ही स्थिती तर आपल्याला मानली नाही आणखी. म्हणजे नाही जर मानली असेल तर आपलं दर्शन झालं नाही, दर्शनच झालं नाही आपल्याला देवाचं. हो देवाचं दर्शन आणि होणं म्हणजे जीवनाची सार्थकता. जीवन आपलं कल्याण झालं, जीवनाचं कृत झालो आणि इच्छा केली ते आवडो. म्हणून तर महाराज संताचं दर्शन आणि देवाचं दर्शन मला वाटतं जवळजवळ एकच. याचं झालं तर त्याचं झालं, आणि त्याचं झालं तर याचं झालं. देवाचं दर्शन झालं, संताचं दर्शन सहज होतं. आणि संताचं झालं तर देवाचं दर्शन होते. कारण का दोन्ही एका स्वरूपातले. हा हा देवाचं दर्शन झालं, संतांचं झालं असं सिद्ध होते. पण आपल्याला दर्शन देवाचं आणखीन झालेलं नाही. कारण काय, देवाच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान आपल्याला झालं नाही. आणि देवाच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झाल्यावर माणूस समाधानी बनत असतो. आणि मग हेच देवाचे दर्शन तर सदा आहे, हे देवाचं दर्शन सदा समाधान राहणं हे देवाचं दर्शन आहे महाराज. आणि असं देवाचं दर्शन किंवा संतांचं दर्शन आपल्याला आहे. संतांच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान आपल्याला आणखीन झालेलं नाही. नवीन आहे, जिचा नवरा संत आहे तिला झालं नाही, ज्याचा पोरगा संत आहे त्या बापाला नाही झालं, ज्याचा बाप संत आहे त्या लेकाला नाही झालं. लक्षात आलं की नाही. आणि ज्या नवऱ्याची बायको संत आहे त्या नवऱ्याला नाही झालं. इतरांना काय कळेल, नाही होत, ते सहजासहजी होत नाही. हो महाराज मोठं अवघड आहे. संत कळतच नाही, संत कळतच नाही. हो आणि कळले जरी संत एखाद्या दर्शन होणं ते फार अवघड आहे.
दर्शन होणं आवड आहे, दर्शन होत नाही. आणि संतांचं दर्शन झाल्यावर माणसाची वृत्ती समाधान पावते. अलिंगने संताच्या दिव्य झाली माझी काया, मस्तके पाया वरी त्यांच्या ठेवी. अलिंगने ना काय बोला. त्याच्या पुढे आलिंगन घडे मोक्ष आलिंगन घडे मोक्ष सायुज्याचा ऐसा संताचा महिमा झाली बोलायची ते पर्व काळ अवघे पायाचे सकल आहे. हे का भंग आहे. पण काय मला वाटते दोन्ही नाही हो, दोन्ही सुक्षेमीन वाढल्या असंही बोलून नाही बघा. बघा ना कसं वर्णन आहे की म्हाताऱ्याने मला प्रश्न केला हो. आपल्या निकम महाराज प्रश्न केला मला वाटते देवा समान हा साधू मनोदेवा समान साधू म्हणून देवा समान. श्री देवासी याचे देव पण हो देवाला याची देवाशी याची देव पण हो त्या सद्गुरु समान देवाही जाणती केला नाही ना बरोबर. म्हणजे संता समान दादा पुढे नेऊन घातलं सांगताय म्हणजे देवापेक्षा श्रेष्ठ आहेत ते. कारण काय देवाला देवासारखं संताला म्हणावं तर देवाचा महिमा यांच्यामुळे वाढलाय. हा एरवी देवाला देव कळतच नव्हता आपल्याला. म्हणून देवाला देवत्व आणणारे कोण आहेत संत. संत आमुच्या भावे तुझं देव पण हो देव भक्त पण करावे जत्रा. नाही आमच्या भावे देव तुझं देव पण हे का विसरवून राहिला. हे का विसरवून राहिला. समर्थाची नाही उपकार स्मरण आणि बरं काय दिल्या आठवण वाचून चलन वळण सेवकाच्या बळे निर्गुणाच्या बळे सांभाळावे. तुका म्हणे आता आलो खंडावरी आणि प्रेम देऊन हरी पुसवावे. असा एक आव्हान देवाला देवपणा कोणी आणून दिला संतांनी. म्हणून संत भेटते आजी मज संत भेटते आजी मज येणे मी झालो चतुर्भुज दोन्ही भुजा स्तुली सहज दोन्ही सूक्ष्मी वाढाय आलिंगनी सुख. आता हे काढलेलं बरोबर आहे. हे विचारलं होतं निकमान कोणी मेला क्षेत्रात कोणी काय विचारलं निकम महाराज येणार माता रामकृष्ण महाराज दोन्ही सूक्ष्मी भुजा कोणते काय म्हणजे तुम्ही अलिंगनी संत नाही संत भेटती आजी मग म्हणजे आज सारा संत भेटतात. हा त्याने मी झालो मी 4 हाताचा झालो. तुकाराम महाराज म्हणजे मी किती हाताचा झालो 4 हाताचा झालो. झाले ना मग त्याच्या 2 आणि बायकाच्या 2. जमलं का आजी मज त्याने मी झालो चतुर्भुज 4 दोन्ही भुजा स्थूली सहज. या 2 स्थूल भुजा होत्या त्या सहज दोन्ही सूक्ष्मी वाढल्या. 2 भुजा सूक्ष्म वाढल्या असं. मग त्या भुजा कोणत्या असं रामकिशन निका म्हणून विचारलं होतं मला. तर त्यावेळेला त्यांना म्हणलं महाराज त्या 2 भुजा सूक्ष्म न दिसणाऱ्या ज्ञान आणि वैराग्य. पण त्या एक भुजा ज्ञानाची आहे आणि एक भुजा वैराग्याची. संतांची भेट झाल्यावर ह्या 2 स्थूल हात होते. या स्थूल हातावर 2 सूक्ष्म हात म्हणजे स्थूल हात हे दिसणारे पण त्याच्यावर 2 सूक्ष्म हात निघाले. मग कोणते हात निघाले भुजा कोणत्या निघाल्या तर ज्ञान आणि ज्ञान वैराग्य दोन्ही भुजा निघाल्या. बरं काय तर ते निकम मान्य केलं ना. निकम मान्य करावंच लागते. मान्य केलं म्हणजे त्याने मान्य बापूजी म्हणले बघा महाराज आपण इतक्या दिवसापासून हे चित्तात घोळत होतो. बापूजी होते काय करायला. बापूजी म्हणजे आपल्या कितीतरी दिवसात हे घोळत होतं लक्षात येत नव्हतं. आपल्याला ह्या मंत्र वाचण्यात गेलेल्या किती भऱ्या पण लक्षात येत नव्हतं. म्हणले ते महाराज आपण निघालं म्हणजे बरं झालं असंच राहून गेला आपलं पोट. पण ते 2 सूक्ष्म भुजा ते आहे ज्ञान आणि आणि असं ज्ञान आणि वैराग्य अंतःकरणात येणं हे सुद्धा याच द्वारे म्हणजे ज्ञानाद्वारे वैराग्याद्वारे संतांचं दर्शन तुम्हाला होईल. अन्यथा होणार. आणि संतांचं दर्शन झाल्यावर या स्थिती अशी स्थिती बांधल्याशिवाय त्याला ज्ञान निश्चित होते महाराज निश्चित.
आणि उगाच संतांचा सहवास झाला आणि काय फायदा आहे त्याचा? काय फायदा? एक गजानन बाबाकडे गेलता, एक महारोगी म्हणजे रगतपिती फुटलेला माणूस, रगतपिती फुटलेला गेला मान गजानन महाराज पाया पडला. आता योगी आहेत ते विचारे, त्यांच्याकडे सगळं सामर्थ्य असतं बरं का, खरं ते काय मनाला लावित नाही तर त्यांना ते सहज काही गोष्टी करता येतात, पण जर केल्या तर तपाचा वेग होतो. आणि शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, देव अंगात आला म्हणून काय भलतीच बोलावी नाही. म्हणजे देव अंगात आला म्हणून तुम्हाला उदाहरणार्थ ज्ञानोबरायांना खरं तर माणसं मेली उठवीत आहेत होत, म्हणजे कोणते माणसं उठवीत हिडायचं ते सांगितलं नाही. निसर्ग नियमाला विरुद्ध नाही करायचं. आता ज्याचं एखाद्याचं आयुष्य शिल्लक आहे त्यावेळेस त्याचा ते तसा जोडत असतो ते, किंवा एखाद्या सिद्धाईचा परिवार जगत उद्धारासाठी मिळवावा लागतो, ज्याशिवाय हे नीट होत नाही लोक, तिथं ते थोडासा चमत्कार करून दाखवावा लागला की ज्ञानोबरायांना मुक्ताबाईंना एका वेळेस ते करावं लागलं. चाल देऊन व्हायसाठी कुत्री उठवावं लागली. कुत्री उठवली नसती तर ते चांगल्याने होत नव्हता. मग अशा काही गोष्टी मिळविला जे काय जगत उद्धारा लागली झरीला अवतार आणि मिळविला परिवार सिद्धाईचा परिवार मिळवावा लागतो, ती बाजू वेगळी. पण उगा अतिक्रमण करीत बसायचं नाही निसर्गाच्या विरुद्ध, नाहीतर त्यांच्याकडे सगळं सामर्थ्य असतं. ते रक्तपिती आलं, पाया पडलं आणि महाराजाला म्हणू लागलं, महाराज काही म्हणा मग एवढी बिमारी नीट करा. महाराजांना विचार केला, ते लोक माझ्याकडे येत उद्धाराचं नाव कोणी काढलं. महाराज मला उद्धार करा, मला मुक्त करा. मुक्त होऊन ना ते लोक ते गेलं कुंकण आणि संसाराच्या गोष्टी मागत गोष्टी काय बोलायला लोकांना असं वाटलं. गजानन महाराजाला असं वाटलं आणि ह्या लोकांचं नवल वाटलं संसारिक लोक आहेत. आणि मला वाटतं संसारिक लोक त्या लोकांच्या जास्त नादी लागलेले आहेत नाही का? पण ह्या मुक्त करण्याच्या मागे लागत नाही ते कोणाच्या हा जडीबुटी असं काही संदर्भात असतं की नाही, त्याच्या मागं लागते लोक गव्हात मागे लागते आणि फसगट बी करून घेतात हाताने, तोट्यात येतात ना. आम त्याच्या आधी लागून किती फसलेलं म्हणा त्याला पिपरीला म्हणून आणि त्याच्या स्वभावाची किंवा त्याच्या अपेक्षेची निंदा केली आणि थुकले तो त्याच्या अंगावर कोणाच्या काय म्हणजे काय मुक्त करणं लागतो असं मागायला काय लगत थुकल्या थुकल्यावर म्हणले ते लाव आता थोका कायला त्याचा विश्वास होता. पण ती विश्वास म्हणजे पारमार्थिक नव्हता, व्यावहारिक होता. नाही महाराज लोक घालवीचे असा विश्वास त्या अंगाचा चोका तोडला राहिली रगत पिटी राहिली. पण किती जन्माची राहिली भोग तिथं म्हणजे तेवढ्याला काही संपला का भोग थांबला किंवा भोग लांबविला, त्या जन्मातला भोग लांबविला, पुढच्या जन्म आणखी घ्यावं लागेल आणि राहिली रगत पिटी भोगावं लागल. त्या चुकणार आहे का काय? अगदी कोण्या जन्मात असते, मसराच्या जन्मात रगत पिटी फुटते. बैला नसते का ते कापशा रोग कापशा म्हणजे काय त्याच्यासाठी रगत पिटी हे व्हायले. आता ते दुसरा एक आला की रोग लंपी रगत पिटी सारखं ते कोण्या जन्मात गेलं की हे पाप केलेले पहिले पाप कुठं जाते रोमाची कोण्या ते घ्यावं लागते की केलेले पाप आणि त्या आता करण्याची करावे ते सुकृती फळावे ती भोगावया यावे जे आहे का जन्माला यावंच लागतं, ते चुकत नाहीये आणि भोगूनच खेळावं लागतंय. पण तितक्या पुरता आणि ते रोग थांबविला म्हणजे काही भोग संपला नाही, त्याचा निधन नाही झालं, तात्पुरता लय झाला. मग असं संतापाशी जाऊन अशा प्रकारच्या मागण्या करून घेणं म्हणजे तुच्छता आहे नाही. संतांच्या संगतीत जायचं तर संतांचं यथार्थ ज्ञान करून घ्यायचं आणि यथार्थ ज्ञान संतांचं करून घेतलं की संतांचं दर्शन आणि संतांचं दर्शन झालं की माणसाचं कल्याण झालं. महाराज कल्याण कारण कल्याणच करतात ते, त्याच्याबद्दल वादच नाही. काही पाहिजे नाही मला, फक्त तुमचं दर्शन व्हावं, तुम्ही दर्शन द्या मला,
मला दर्शनाची त्यासाठी तात्काळ हो नाही काळ वेळ तयार आहे. आपल्यासारखंच करतात ते संत. असा अधिकार संतांचा असतो महाराज. आणि मग ते नाही का म्हणून संतांचं दर्शन घ्या. तुकाराम महाराज म्हणतात तुझं वरी ज्याचे मन तर दर्शन दे त्याने. बरं काय त्याचं मला दर्शन दे ज्याचं मन बरं काय तुझ्यावर आहे म्हणजे तुझ्या स्वरूपाकार आहे. त्या महात्म्याची वृत्ती ब्रह्माकार आहे. ज्या महात्म्याची वृत्ती ब्रह्माकार आहे त्याचं मला दर्शन व्हावं अशी अपेक्षा तुकाराम महाराजांनी केली. याचा अर्थ तुकाराम महाराजांना संत व्हावं असं वाटायचं. असं म्हणलं तरी काय अडचण. महाराजाला या अंगापुरते महाराज संत नसतील, त्यांना दर्शन संतांचं झालं नसेल. आणि मला तर वाटतं यांनी हे पूर्वजन्मातच मागितलं होतं. कोण्या जन्मात? सुरुवातीला तुकाराम महाराज कोण आहे? तुकाराम महाराज म्हणजे नामदेवराय. नामदेवराय कोण आहेत? म्हणजे उद्धव. मग उद्धव कोण आहे? उद्धव कोण आहे? अंगद कोण आहे? प्रल्हाद आहे. आणि प्रल्हादाच्या अगोदर कोण आहे? साधक आहे. एक साधक प्रल्हादाच्या अगोदर. बरं हे तुकाराम महाराज पहिले एक साधक होते. आपल्यासारखा साधारण साधक. तुम्ही आम्ही कसे साधक असे साधक. आणि तुकाराम महाराज साधक असताना साधक अवस्थेमध्ये एका पिंपळाच्या झाडात आश्रय करून गंगेच्या काठावर देवाची बरं काय आराधना केली. तपश्चर्या करून साधक अकामोड देवाला देवा मला दे. विष्णू परमात्म्याचं चिंतन केलं. नावं घेतले आणि बरेच दिवस ते नावं घेतल्यावर विष्णू परमात्मा त्याला दर्शन द्यायला आले, भेटायला आले. विष्णू आले भेटायला, पाया पडले. बोल म्हणले वरमगृही. बोल वरमगृही म्हणजे वर बोल. काय मागायचे ते मला मागून घे. काय नाही म्हणले. नारळ त्याचे गुरु होते. शिकवाय कोण होते पोरांना? तुला जर देव भेटला तर त्याला म्हणा संतांच्या घरी जन्म द्या आणि संत संगती द्या. नुसता जन्मच मागतील बघ फसशील. जन्म मागितला तर फसून आणि संतांच्या घरी जन्म मिळून काय फायदा नाही. संत कळाली अशी बोंब होईल. त्याच्याकरता संतांच्या घरी जन्म माग आणि संतांची संगती माग. एवढं माग म्हणजे काम झालं. हे मला बरं हे म्हणता होता. आणि विष्णू आले. माग काय मागाय म्हणजे संतांच्या घरी जन्म द्या आणि संतांची संगती द्या. बाबा 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 तर दोन्ही गोष्टी म्हणजे लय मोठ्या मागितल्या. आणि एवढ्या मोठ्या गोष्टी मागितल्या एवढं पुण्य तुझ्याकडे नाही. म्हणजे तुझं जे पुण्य झाले त्या अर्ध्या पासांगात दुप्पट मागायला दुप्पट आणि तुझ्याकडे पैसे कमी. कसं काय? दोन्ही पैकी एक माग देऊन टाक. उदार तुल्यावर नाही का जमायचं? काय मग देव म्हणले दोन्ही पैकी एक माग. चल बोल काय पाहिजे? संतांच्या घरी जन्म पाहिजे का संत संगती पाहिजे? आता गोंधळ हो. ते मला विचार करून सांगतो. रोज खाली विचार. हुशार होतं मला. ते हुशार होतं म्हणून ते इतके दिवस अवतार घ्यायले ना. कुठचे दिवस? कुठं आपल्या काळात कालच्या 300 वर्षापूर्वी तुकाराम महाराज होते. ते कवाचं बोलायलो मी. कवाचं करोडो वर्ष 3 पिढ्या युग होऊन गेले किती. त्याच्या अगोदरची कथा ही. ते तुकाराम महाराज स्वतः ते पोरगा त्यानं डोसकं खाली बुद्धिमान पोरगा होता. तर मी विचार म्हणले बाबा विचार करून सांगतो. म्हणजे विचार करून सांग. गेलो वापस देव. मग गुरुला हाक मारली. आले गुरु म्हणजे जेव्हा महाराज फसगत झाली बाबा म्हणजे विष्णू परमात्मा मला म्हणाय तुम्ही म्हणजे संतांच्या घरी जन्म संतांची संगती असे दोन तुम्ही म्हणले होते मला. मी दोन्ही गोष्टी मागितल्या. ते काय म्हणला म्हणजे देव म्हणले दोन्ही पैकी एक माग. ते पुण्य कमी आणि मला काय कळलं नाही म्हणजे बाबा मी गोंधळलो. त्याच्यासाठी तुम्हाला विचारलं. ते म्हणजे तुझे पुण्य कमीचा म्हणायला का लोक आहे बघायला पहिलं पुढे देव. त्याच्याकरता तू काय कर जन्म कोणाच्याही घरी घे म्हणा. हे नेम नाही.
बघा तुला सांगून चाललो विसरू नको गेले नारद गेले की मग हे हात मारले म्हणला देवा ये आता म्हणजे आणखी आले विष्णू का हात मारले बाबा झालं का विचार ते म्हणजे झालं विचार सांगणार कोण आहे ते म्हणजे नारद हा मग काय डोकी बात आहे मग काय मला मला तुला पोसू देत नाही म्हणले तर बोल काय पाहिजे विचार केला संतांची संगत पाहिजे का संतांच्या घरी जन्म पाहिजे ते म्हणजे संत संगत द्या देवा जन्म कोण्या खाटकाच्या घरी द्या जन्म खाटिकातला खाटिका असू द्या पण मला संतांची संगत द्या चंदनाच्या संगी पालकाची झाडे नाही ते गरज तुला पाहिजे ते मी देऊन टाक संतांच्या घरी जन्म पाहिजे का तर मग नाही नाही ना मग संत संगती वरण देऊन टाक तसा महाराज हिरण्य कशी पोटाला कोणाच्या पोटाला आता ते खाटी कसं होता महाराज हा त्याला आयुष्य किती बघा ना विचार किती आयुष्य 5 कोटी 7 लाख आणि 61,000 किती तेच आयुष्य आले म्हणून राहिलो पुराणामध्ये त्याचं आयुष्य हिरण्य कशी होतं आयुष्य होतं 5 कोटी नाना इतकं म्हणल्या सगळ्यां मला तर काय करतोय हो ना आता इतकंस मोठभर आयुष्य आपल्याला आता हे साहेब काटा आले की नाही महाराज करत निघालत वय आलते म्हणले आणि कोणी महाराज आणि कोणी होते घाला आले मी म्हणा ते वय नाही कोणी मला थकले आता रात्री म्हणलो का नाही काय कोणी मला अवसान राहिलं नाही अवसान राहिलं नाही काटला आले तरी संसार चिटकून नाही सुटलं ना पोटाचे लग्न आले नातीच्या लग्न आली आपलंच लग्न करायचं जवळ आली आपलं दुसरं लग्न करावं आता येतो दुसरं तिसरं 2-4 लग्न करायचे ही बायको काय कधी आता दुसऱ्या बायका करावं लागते आता मग हे ना सुटतच नाही महाराज आणि काय म्हणली माझं ज्ञानेश्वर महाराज बरं काय की मला वाटतंय बेलकुळीचं वळण घे ना सांग बेटूक सापाची तोंडली हा बर हा सांगा बरं सर्पाच्या तोंडाचं म्हणजे बेलकुळी ज्ञानेश्वर महाराज आता ते घरचेच ना सर्प इथं आमच्यापाशी दामिनी खाली येतो खाली आणि मोठी बिलकुल येऊन लवान ना विचार येऊन कशी पोटात जाईल पण गार पोटाची भरायला मला पोट लय काढायचं मेली दिशी झाली तेवढं खाल्लं महाराज का एवढी फुगली ते पसलं नाही अपचन रोग झाला मेली किंवा अशी व्यापोळ राहिली पुन्हा दुसरी खेकडे तिला खायला आली मेली ना ती प्राण सोडायली काय खेपड हलवायली काय खेकडे चावायली काही त्या सर्पिणीला आणि त्या बघा मेलं का खाण्या पाहिजे जास्त खाणं तर अन्न विषय ना कोणाला बी ओव्हरलोड झाल्यावर पचत नाही ना मग सांगा बेनकुळ्या मोठ्या बेनकुळ्या आणि पोट किती पोट खराब आहे खायला मिळत नाही 2-2 महिने मग मिळालं तर तसं आणि ते पचन होत नाही आता भरती बेनकुळी मारणार ना ती तोंडाची ती गिळायची आणि ती बेनकुळी मातीला झाली दरदूर साप पिकळतो ते उभा हा तो माशी आहे काळीची बा तैसे प्राणी हे कवण्या लोका वाढवीची तृष्णा तसं आपलं काम झालंय ठीक आहे साहेब आपल्याला धामिनीनं धरलंय आपण बेनकुळी आहे धामिनी कोणती काळ आणि आपलं जवळ आले तरी आपली उडी काय आहे असं झालंय अशी स्थिती आहे पण नाही महाराज हे थोडं संपवावं लागते हे कमी करावं लागते आणि येणं प्रकारे परमेश्वर चिंतन करावं लागते मला वाटते त्या पोरानं काय मागितलं मला काय पाहिजे संताची संगती मागितली देवानं दिली हिरणी कशी खाटीक होता तेवढं आयुष्य त्याला होतं किती 5 कोटी 61,000 एवढं आयुष्य होतं त्याला पण जन्मभर वाईटच केलं पण त्याच्या पोटी जरी जन्माला आला असला तरी संगती नारदाची झाली की नाही गर्भापासूनच
आली बरे. हा म्हणून संतांच्या संगतीला महत्व आहे. आणि यासाठीच तुकाराम महाराज या भंगापुरतं तरी साधक दशेत असल्यामुळं या भंगापुरते ते साधक आहे. खरे सिद्ध आहेत तुकाराम महाराज, पण पण साधक भूमिका नटवायेत. तुझं बरी ज्याचे मन दर्शन दे, मला त्याचं दर्शन दे. आणि दर्शन म्हणजे यथार्थ ज्ञान संतांचं व्हावं अशा प्रकारची अपेक्षा आहे. आता पुढचा त्यांना विचार उद्या करू. कैसा जाती शुद्ध भाव, त्यांच्याकडे जात त्यांची जातही शुद्ध आहे आणि त्यांचा भावही शुद्ध आहे. हे विचार उद्याच्या प्रवचनात टाइम